श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी चोरी करणाऱ्या 2 आरोपीकडून 2 गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून 6,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई। फिर्यादी सोपान चंद्रभान थोरात हे दिनांक 16/5/2026 रोजी सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरापासून सुमारे 200 मीटर लांब असलेल्या वस्तीवर जेवणासाठी गेले असता कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 4,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लबाडीने फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेला आहे। सदर घटनेबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी तत्काळ ताब्यात घेण्याबाबत श्री किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना आदेशित केले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, रमेश राजा अत्तार, विशाल तनपुरे, चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करून पथकास घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी तत्काळ ताब्यात घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले। वर्णमूत पथकाने घरफोडी गुन्ह्यामध्ये आरोपीची माहिती संकलित करून व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे स्वरूप उर्फ गुंडे डिस्चार्ज काळे व त्याचे साथीदार दर्या परांडा भोसले दोघेही यांनी केला असून ते सध्या घोडेगाव ते शनिशिंगणापूर जाणाऱ्या रोडवर पाट्याच्या कडेला बसलेले असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेत असताना त्यांना पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले। तेव्हा पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव स्वरूप उर्फ गुंड्या परांड्या भोसले दोघे असे असल्याचे सांगितले। ताब्यातील आरोपींना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपीच्या कब्जातून व सांगण्यावरून 6,50,000 रुपये किमतीचे 50 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, 40,000 रुपये किमतीचे एक मोटरसायकल असा एकूण 6,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपीकडे त्याने आणखी अशा प्रकारे गुन्हे केले आहेत का याबाबत सखोल तपास करता आरोपीकडून खालील गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे। आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे येथे हजर करून त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे करत आहे।